चेतन, हाँ भानु, भूषण, कुछ मिला? हाँ कुछ सुराग? कायचा सुराग आणि काय जागा काहीच नाही ना. मग पालने तुम्ही होते आम्ही होतो काहीच नाही दिसलं. मिलेगा मिलेगा, सबर कर जरा लारा. कैसा एक दिन में नहीं होता सब कुछ है? हाँ बिल्कुल, अपने पास है ना खाने पीने का सामान, 8 दिन का है ना. टेंशन काय को ले रहा तू? हाँ हलचल तो होने वाली है, जंगल में छुपे होंगे ना, इधर उधर तो नहीं ना. फिर टेंशन मत लो. चलो अब पहले खाना बनाएंगे, बाद में सोचेंगे. तेच म्हणून राहिलो होतं. चला आपल्या ठिकाणावर जाऊ, मस्त स्वयंपाक बनवू पद्धतशीर फर्स्ट क्लास. नंतर मग आता ठरू काय करायचं उद्याचा. चला मग. आता काय करा मामा, आपली जागा जुनी जागा त्याच्यावर कब्जा केलाय ना. सांगा आता काय करा. कोणाले का जे आपल्याच मुळावर दिसून राहिले मुली. हे आता काय इथं यायनं मांडायची गरज होती का? आता हे आपली जागा होती ना. इथले का माय भिंत जाऊ दे तिकडे. पण यायचं सामान गिमान रे बा काही आहे का नाही यायच्या जवळ? असे झाले का हे हाता हलवत? काही दिसून नाही राहिलं मला इथं हाल हवाल. मामा गाडीवर तर थैल्या गेल्या लय दिसल्या होत्या मला. त्याची गाडी गेली तिथून तर आपण पाहिलं होतं ते. सामान तर होतं त्याच्याजवळ नाही का? मला वाटतं कुठं लपून ठेवलं असेल त्यानं कदाचित. इकडे गेले असन जंगलात शोध घ्यायले, सामान ठेवलं असन लपून. बरोबर दिनबा कोणी झोडपा म्हणून नाही का? बरोबर आहे बरोबर. चला आपल्याला काही करण्याला का द्यायचं, आपण तिकडे त्या झाडाखाली मांडू. आपलं हायच काय आपलं. बस खिचडी टाकून देऊ, जरासं नाश्ता मारू आणि लागू कामोकामी मग. तसंच करू मामा नाही का? हो काय घाला ते आपल्याला. चला तिकडे त्या झाडाखाली, तिथंच पाणी आहे जवळ, तिथंच बरं राहते. चला मग तिकडे. चला मग चला. वहाँ पे सामान कुछ रखा नहीं ना, क्योंकि वो कैसा पूरे भूखे मरने होना अपने को. यहाँ से वो सटकने होना कुछ नहीं ना मामा, दांत कोने को काली भी नहीं रखी. फिर क्या है तो देखना तो मजा उनकी. भोंड आ जाएंगे, भोंड आके चक्कर आके गिर जाएंगे वो. फिर कुछ भी नहीं वहाँ पे सामान, बिल्कुल सपाचक. चटाई पे बैठो और सो जाओ. चलो अपना तो काम हो गया भांजे. अब वो आगे क्या होता देखेंगे अब नहीं क्या? वो सब इंजाम आने वाला है मामा भांजे पर. सिर्फ उनकी मुलाकात होना बाकी है बस. ओके. क्या बोलता चाचा, अपने को यही समय का फायदा लेना है. हाँ वो उधर झगड़े करेंगे और अपन इधर अपना काम करेंगे. पूरा नोटा अपन पोते में डाल के बोरे में, ये अपना जो बोर्ड है ना पीछे वाला, बस इसके अंदर बिल्कुल लपेट देंगे. यही ना काला डगला पहने हुआ वो वही ना. वही बोल रहा. तो वो बोर्ड निकाल लेते अपन. उसके अंदर क्या करते हैं, ये सब नोटा डाल देते हैं पोते में भर के. हाँ जमता कि नहीं? वैसा ही करना पड़ेगा नहीं क्या? बस बस ये पहले अपने को ये काम पहले करना पड़ेगा. और तब तक उधर का क्या माजून होता समझ में आता जब उनको नहीं क्या. वो मामा माजी का क्या झगड़ा होता क्या नहीं समझता फिर. बस बस वैसे ही करना पड़ेगा. वो उधर अपनी झगड़े करेंगे, अपन अपना काम करेंगे. हाँ तो चलो अपने नोटा भरते जाएंगे और पूरा अंदर डाल देंगे. चल लग जाते काम पे फिर. पूरा माल भर के बिल्कुल अंदर डाल देते. और किसको दिखेगा भी नहीं, टेंशन का काम नहीं. त्याच विचारत आहो ना आम्ही बी की बघ गाडी इथून गेली कशी. इथंच होती ना गाडी, गेली कशी गाडी? एम झुटके गाड़ी आजू बाजू में दिख रही क्या? दिख रही क्या? दिसून तर नाही राहिली बा. पाहणं सुरू आहे. थांबा पाहू द्या पाहू द्या. अच्छा तो कुछ तो गड़बड़ है दया नहीं क्या? तो मैं क्या बोल रहा लारा, अपन को ये जो गाड़ी के अपने जो पहिए के निशान है उस हिसाब से अपने को आगे आगे निकलना है. चलो बोला देखो, चलो दिख रहा है कुछ. चलो बोला इकडे दिसून राहिले टायरचे निशान आहेत. या इकडून या. मी येऊ का म्हणलं? मग कसं करता जाता तुम्ही का येऊ म्हणलं संग? तुम्ही नको येऊ. तुम्ही मारुतराव आणि आपला भूषण, तुम्ही तिघ जण स्वयंपाकाचं पहा तिकडे. हो आम्ही तोपर्यंत पाहून येतो कुठं आहे तर. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. पाहतो सापडते गाडी आहे एवढ्यातच आहे. भूषण तू काहीच काळजी करू नका ना, टेन्शन घेऊ नको. कारण की गाडी जंगलाच्या बाहेर गेलीच नाही. फॉरेस्ट ऑफिस आहे ना रस्त्यावर. तिथं आली की आपल्याला फोनच येत द्यायचा विषय नाही. आम्ही पाहतो आजूबाजून कुठं कोणा खुचीनपणा केला पाहतोच ते. ठीक आहे तू जाय तिकडे जा. मारतीन तू स्वयंपाकाचं पहा. बाबा ते लवकर सापडली पाहिजे, नाही मापुढा घरात घेत नाही बरं. गाडी असली तरच मला घरात घेते, नाही कठीण काम आहे. घेऊन देऊ आपण. फक्त हे चोर सापडणं महत्वाचे आहे ना. हायच केवढी गाडी ते तेवढे त्या बक्षिसातून ऍडजस्ट करू आपण. सगळ्याच्या पैशातून टेन्शन नको घेऊ तू. चल तू स्वयंपाकच पाय. चल चल. काय बक्षिसाचा विचार करू राहिले, तेच तर आपले सामान लांबू राहिले. कायचं काय तर पहा लवकर पहा. बरे पांढरे व्हायचीच पाहिजे रे बा. बरं झालं भुजनाला नाही आलं बाबू. काय हे कसं काय हे? पुरं पाणीपत केलं ना, आपली दानादान केलं ना शेडीची. आपल्या गाडीचं पाहिलं काय हाल केले म्हणलं त्यानं. कोण असं कोण म्हणलं आता. कुछ भी बोलो सर, अपना पीछा कोई तो भी कर रहा है. क्योंकि अपन उधर गए उसने ये काम किया. 100% कोई ना कोई अपना पीछा कर रहा. दया तेरे बात में दम है. बराबर बराबर. अपन जब से आए हैं कि नहीं तब से वो अपने पर ध्यान रखा हुआ है. अपन कहाँ जाती है क्या करते ये सब वो देख रहा है. इसीलिए हम जब उधर गए तो इसने इसका काम कर दिया नहीं क्या. अच्छा ठीक है बोलना. खौफ निर्माण कर रहा हो अपने पर, सीआईडी को डरा रहा हो. फिर अब क्या करते अपन गाड़ी निकलती फिर. क्या करते क्या? मुजरिम बहुत शातिर है दया. मुजरिम बहुत शातिर है. ये उसकी चाल हो सकती है. क्योंकि हम 4 मेंबर इधर गाड़ी निकालने के काम में लग जाएंगे और 3 मेंबर हमारे खाना पका रहे होंगे. और उसी फिराक में वो अपना काम निकाल के यहाँ से भाग जाने वाला है.
तो अपने को पहले सीधा जाना है फॉरेस्ट ऑफिसर के पास, वहाँ पे अपने को कुछ ना कुछ मिलने वाला है। हाँ? चलो उधर चलो, ये ऐसे ही रहने दो, इसको हाथ मत लगाओ, अपना काम करो, चलो। काय आहे काय म्हणलं हे का मजा काय आहे का काय आहे म्हणलं हे कंदिराबूजी हा सामान चाललं राजा गाड्या चालल्या तिकडे हा म्हणजे कसं काय आपलं हे अरे पण काय अड्डून आता फायदा किती काय मोठ्याने बोललं तर काही फायदा आहे का गेलं तर खरीच ना गाडी तिकडे गायब आहे इकडे सामान गायब आहे म्हणजे कसं काय झालं हे आता कोण केलंच कोण असं म्हणलं, अरे मारतीचा कोण केलं असं नाही? दुसरं कोण आहे ते त्याच्या भतीजा असले पाहिजे ते आपण तिकडे गेलो सरेच्या सरे आणि इकडे त्यानं हात मारला मग दुसरं कोण आहे इथं अरे या फोटो कठीण काम केलं म्हणजे काही नेलं असतं चाललं असतं पण खायचं सामान तर द्यायला लागत गिल्लाच नाही ठेवला का पाणी प्यायचा डबकी नाही कोणतं काहीच नाही इतकं बिलकुल झाडून पुसून आता काय करावं आता रातभर नाही का उपाशी मरायची पाहिजे सांगा काय करावं काय आता नाही फोन लाव बोल तू भुसण्या फोन लाव द्यायला मला सगळं सामान गेलेलं आहे इथचं काय करायचं म्हणा आता पुढचं हो काय न बनवायचं काय खायचं लाव तुम्ही द्यायला हो ना, गाडी सापडेल का नाही काय माहिती गाडीचं काय होते पाय तो फोन लावून द्यायला. हो बोल भूषण बोल झाबरू सगळं गेलं म्हणलं इथं पुरं सभा झालं म्हणलं इथं म्हणजे सभा म्हणजे काय सभा काय झालं आपली खोपडी नाही का तंबू नेलं त्यातलं सामान थैल्या गेल्या खायचं सामान सगळं काहीच नाही ठेवलं माचीच नाही ठेवली बापरे हो म्हणजे पुराच गेम केला वाटते म्हणजे खाया पिया कुछ नाही ग्लास थोडा मारा ना काहीच नाही तिथं काहीच नाही म्हणजे काहीच नाही ना गिल्लाच नाही ठेवला डबक्या पाण्याच्या हे ते सगळं चकाचं इंधन आणलं होतं ते नेलं जाईल काहीच नाही बापरे ओ माय गॉड हे बा तुम्ही काय करा आजूबाजून पहा काही दिसते का दा पहा जरासं काही सामान कुठं सांडसून झालं का दाय काही पहा जरासं काहीतरी शोध घ्या त्याचा आता काय सापडतील काय हो पाहतो घेतो पण म्हणलं रातच्या काय खाव रे वा रातभर कसं उपाशी आपली जण राहिलं जाते रे वा आपली एक उलटी आहे तेच म्हणलं हो काळजी करू नका खायची सोय लावतो ना मी काही ना काही खा प्यायचा बंदोबस्त करतो तिकडेच चाललो मी फॉरेस्ट ऑफिसर नाही काय त्याची खोपडी आहे तिथं त्याला मागतो जराशा किलो खांड तांदूळ मागतो मी करतो सोय लावतो मी एक गंजन तेवढं घेऊन येतो मी तेच म्हणलं मग काहीतरी पाय नाही कसं जबरदस्ती कर पण आणच ते किलो खांड तांदूळ तरी आणवा हो आणतो मी हो ठीक आहे ठेवा फोन ठेवा तुम्ही आजूबाजून पहा जरा काय आलोच आम्ही हो मी काय म्हणलं ते गाडीचं काय लागला का मग गाडीचा हो गाडी आहे ना आहे गाडी आहे ना हो गाडी आहे आहे ना पण चांगली आहे गाडी चांगली आहे ना व्यवस्थित आहे काही टेन्शन नाही असं साईडला लावलेली आहे गाडी काही विषय नाही त्याचा दिसली गाडी दिसली गाडी तरी दिसली आता बरोबर ठीक आहे हो या लवकर या फक्त खायची सोय पहा फक्त सांगा आता हे कुकडे गेले बाबा आता सांगा आता कायची सिक्युरिटी काय अरे काय आहे साहेब अरे किधर आहे हो सर आलो कसं काय साहेब तुमचं काम लोक जाणं येणं चालू आहे म्हणलं कोणी पडून गेलं का इथून काही लक्षात आलं काही सगळं म्हणलं सामान चोरी गेलं आमचं गाडी तिकडे लोटलाट करून दिली कोणी पळायला का इकडून साहेब कोणी तर नाही गेलं बा इकडे कोणी आलंय नाही गेलंही नाही हो पण मग सामान गेलं कसं आमचं चोरी आमची गाडी इच्छी तिथून हलवली कोण बगर चाबीची भूताचंच काम होते तिघ जण गेलते नाही का यायचं सामान लांबवलं जाईन हे बा साहेब मी काय सांगतो तुम्ही खोटं समजता म्हणा पण हे बा खरी गोष्ट आहे ती म्हणजे खरी गोष्ट म्हणजे काय कोणती गोष्ट कोणती तुमचं जे सामान गेलं म्हणतं का चोरी तर ते आहे का नाही ती भूतान नेलेलं भूतानं आता 3 भूतं अंदर घुसले जंगलातनी एक मोठा होता 2 लहान होते ते तिघं होते ते अरे बाबा कुछ भी मत बताओ ना भूतन वो काय वो के सामान लेके जाएंगे हमारे तुम्हाला खोटंच वाटतं साहेब मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिले साहेब डोळे लावून घेतले बा शेवटी तिघं गेले ना माझ्यासमोर गेले ना म्हणून तर लट्टावली होती तिकडे बसलो तुम्ही जाऊन काय करता मी आलं किती आणि किती नाही आलं कोणतरी आलं जंगलात मी अरे बाबा भूत नसते ना हो भाऊ भूत कुठं असते राजे हो काही लावता कोणतरी घुसलं राजा अंदर आता बरं जाऊ द्या ते मी काय म्हणतो एक गोष्ट आहे का तुम्ही सांगा ना बा सांगा म्हटलं आपल्याजवळ तांदूळ गिंदूळ आहे का जराशी म्हणजे कसं आमचं सगळं सामान नेलं का नाही हो काहीच सोय नाही आमच्यावर खायची हो म्हणजे रातभर उपाशी मेल्यापेक्षा म्हणलं कसं प्लेट जर झाली तरी बस झाली हो किलो खांड जर तांदूळ दिले तर होत जाते आमचं काय आता दुष्काळात 13 महिना आला बरं ठीक आहे देतो साहेब हो देतो 1 किलो खांड सामान देतो बाकीचं एखादा गंज देऊन देता हो गंज चमच्या हो वापस देऊन देतो आम्ही जायच्या वेळेस आता कसं काही ना काहीतरी बनवा लागणच ना म्हणून 1 डबकी देता पाण्याची बस तेवढं जरी दिलं तर निपटते मग बरोबर साहेब हो फक्त म्हणलं पाहिजे बा ते भूताचं तुम्ही खोटं नको समजू बरं 100% आहेत ते पाहिजे तुम्ही नाही भूत नाही ते दुसरंच कोणतरी आहे म्हणून सगळा गेम झाला आमचा द्या तुम्ही पटकन ते तांदूळ द्या जाऊ द्या आम्हाला आता हेलो झाबरो कोणा स्पीकिंग कहाँ पे है जल्दी आओ ना राजा एक चोर हाथ में लग गया ना जल्दी आओ जल्दी फास्ट में बरं ठीक आहे किती आहे म्हणलं किती जण आहेत ते तिघं म्हणजे तेच तिघं मामा भांजे मग एक सापडला त्यातला भांजा हो 2 जण कुठं आहे काय माहिती हो इंधन आणायला आलो म्हणते मी हो सापडलं ते हातात नाही या तुम्ही या लवकर शिनारा लागते त्याला पहा म्हणलं साहेब हे होत म्हणलं ते हो भूत मामा भांजे तो ठीक है मैं आ रहा है उसको पकड़ के रोको आता अभी आता मैं भुसण्या सोड चल सांग म्हणलं कुठं आहे सांग सगळं सामान कुठं आहे सांग तू कोणतं सामान आम्ही कोणतं सामान घेतो तुमचं आम्हाला काय माहिती तुमचं सामान
नाही बजाडाच लागते तुले. थांब येऊ दे त्याला, येऊ दे सगळे देखताय बा. मग तुला झाडाला बांधून नाही ठोकीन तर मला म्हणतो आता. बाकीचे दोघं कुठे आहे म्हणलं, तुझ्या मामा दुसरा तुझा भाऊ कुठे आहे ते? सांगा कुठे आहे, सामान घेऊन पाहायला दे लवकर सांग. नाही ना भाऊ, बा आम्ही तुमच्या खोपडीपाशी गेलो पण तिथं आम्हाला काहीच नाही दिसलं ना. आम्ही काहीच घेतलं नाही. आम्ही त्या झाडाखाली ते तांदूळ शिजू राहिले मामा. जास्त हुबास काय करू नका. सारखं मुकाट्याने सांगतो तर कुठं आहे सामान आमचा. एक तर माझी गाडी लोटलाट केली, तो गाडी काय लोटायला काम होतं तुले? तिकडे काय नेऊन ठेवली माझी गाडी? कोणती गाडी? आम्हाला कोणती गाडी माहिती? तुमची गाडी आम्हाला माहिती आहे का? हे बा भूषण्या हळदी करू नका आता. दे चांगलं जांभळा दे 2-4. तर हान हान. भिरकुंड्याचा आवाज होय म्हणलं, कोणतरी मारू राहिले त्याला. चला लवकर, चला चला. हो त्याचाच आवाज आहे. चल लवकर चल. थांब रे, कोण होय रे ते? आलो थांब. लवकर या, मारू राहिले मामा, तिकडे जरा ये, मामा. पटेल आपण डुबरी आहे वनाचे. थांब त्या डुबरीला आपण पहिले हकाल. सोड तू सोड. अबे याला बे झाबरे याला बे. पोहू नका इथं घाईगी करू नका. हाना त्याच्या मजा एक दुसरे को मारायला गेले. बहुत ही राडा हो गया ना, खतरनाक. बापरे चाचा, ये चुल्ला देखो ना चुल्ला. अरे बाप रे, यहाँ पे काय घुमा रहे बाबा? यहाँ से बाहर कैसे निकलेंगे फिर हम? हे यहाँ पे बैठे तो. नहीं चाचा, जो भी कुछ हो रहा है ना बहुत अच्छे के लिए हो रहा है, क्योंकि उन्होंने कुछ तो भी पकाया है, वो लेके जाएंगे, उनके थैला भी लेके जाएंगे. बैठो हमें ढूंढते नहीं क्या बस. अरे जा, हाँ भतीजे बिल्कुल वैसे करेंगे नहीं क्या? ढूंढते रह जाओ. चलो ले थैले ले और उनका भगोना भी ले. चल निपटलं ना, त्याला बांग केला ना, झाला ना, विषय संपला ना. जरा समजदारी घेणार राजा तू बी. काय माणसं इथं हयर लावायला नाही ना माणसा राजा, तुम्ही मारा करू राहिले तर. समजदारीनं म्हणजे तुम्ही एकट्या माणसाला पाहून हात टाकून राहिले ना. आम्हाला सांगा ना तुम्ही असं आहे म्हणून. म्हणजे कसं काय समजून काय राहिले तुम्ही? स्वतःला काय समजता काय तुम्ही? ते सगळं बरोबर आहे, पण आता आमचाही दिमाग संपणार नाही का? तू जर आमच्या खोपडीत सामान नेशील, मग आम्ही काय मुक बसणार आहोत का? सांग बरं तू. हात बांधून बसावं आम्ही? पण आम्ही कायला नेलं तुमचं सामान? कोण म्हणते आम्ही नेलं म्हणून? नाही तुम्ही चोरला ते, ती गाडी लोटून दिली तुम्ही. तिकडे गाडी आम्ही पाहिली दादा, किती लोटून दिली. काही गरज होती का ते लोटायची? अरे पण ते गाडी गिडी रे आम्हाला काहीच माहित नाही ना बाबा. आम्ही काय कोणाचं काय केलं? आम्हीच तर कसं तरी आलो बा आंध्रे जंगलातनी. मग आमचं आम्हाला माहित. अरे या काही खोटं नको बोलणार तू. तो आज केला ना, ते कोण केलं मग? दुसरं कोण करणार आहे इथं? तो आहे बा, आमचं सामान नेलं, आमची गाडी बी तिकडे लोटलाट केली म्हणते. म्हणजे हे बरोबर नाही तू. आता हे चुकीचं आहे नाही. नाही ना भाऊ राजा, काय डोकं फोडून सांगावं तुम्हाला. आम्ही तुमच्या खोपड्यापाशी गेलो खरं, पण तिथं काहीच नव्हतं ना. पाणी प्यायला गिल्लाच नव्हता तिथं. आणि काय सांगून राहिले तुम्ही? मग शेवटी एका झाडाखाली आम्ही बस्तान मांडलं आणि तिथं खिचडी शिजवायला टाकली. आणि याला म्हणले इथं नानगळ्यात याचा कलोय ऐकू आला. काय झालं. चला ना बाबा, पहा ना तिथं काय आहे आमचं सामान. तर 2 थैल्या आमच्या जोड आणलेल्या आमच्या. दुसरं काहीच नाही आमच्यापाशी. बरोबर असं म्हणता नाही का? बरं चला बरं दाखवा बरं तुमचं सामान. आता पाहूनच घेऊ काय आता. दाखवा काय तुमचं. चला ना मग तेच म्हणलं ना, चला ना तुम्ही पाहून घ्या बा प्रत्यक्ष, मग बोला काय तर. बोला नसतीच झाली नाही, काम नाही धंदे नाही. चला तिकडे चला. खोटं नाही बोलून राहिलो ना आम्ही. अग्नीची शपथ आहे ना, चूल पेटेल आहे ना राजा इथं. शेंगा भाजायला टाकल्या तर तेही नेल्या त्याईनं. 2 थैल्या तर नेल्या, पण मग तोंडचा घास नेला ना, खिचडी शिजत आलती ना, मग तेही नेलं. सरस नेलं ना. का लय टाईम झाला का? 10 मिनिटच झाले ना मला इथून जाऊन. 10 मिनिटात बिकडून उभे सगळं लांबवलं त्यानं. सांगा ना तुम्ही. अरे तुमचं खरंही नाही वाटत राजा. काय खरं काय खोटं? खरंच नेलं का? पण नक्की ना? पण आता नक्की आहे ना? आता का ढोपरा बसून पाया लागू? हे पाहा प्रत्यक्ष समोरासमोरची गोष्ट आहे ना. हे काय खोटं बोल राहिले म्हणता? म्हणजे हे तिसराच कोणतरी असला पाहिजे नाही का? कोण असेल समजा, कोण असेल कोण? मग मुले काय माहित आता कोण आहे काय जंगलातला. आता काय सांगा बा, कोण असेल तर असो. आता मुले काय माहित. हो का? बरोबर ठीक आहे ना. हो कोणतरी असं तिसरा असंच नाही का? बरं जाऊ द्या आता. ज्यांनी नेलं ते नेऊ द्या आता. पण आता मी म्हणतो, तुम्ही इकडे कसे काय भटकले म्हणलं? रामपूरला शेंगा काढायला आले होते तुम्ही, मग इकडे कसे काय आले? आता आलं पुढं पॉईंटवर नाही का? हो बरोबर. सांगा नाही लागन बाबा, कुठं हिस्सा पाडता यायचा. नाही ते काय आमचं कसं टेंभुर्णीच्या पानं तोडासाठी आलो होतो. म्हणलं कसं आहे, बिड्यासाठी आता खपते आमच्या गावात नाही. म्हणून मग ते झालं ना. आता इकडला सीझन मारत होतो म्हणून आलो होतो. आता रातच्यानं म्हणलं इथं कसं रावटी करा. सकाळपासून सुरू आपलं 5 वाजतापासून भिडलं की भिडलं. किती हुशार आहे नाही का? हे आलं घबाडासाठी 100% पता लागला असेल. बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा टेंभुर्णीच्या पानासाठी आले नाही असं? हो म्हणा, पण तुम्ही कसे काय इकडे म्हणलं सगळेजण? मग रामपूरचे तुम्ही काय करून राहिले इथं?
कसं सांगायला नाही का हो ना, आता फालतू हिस्सा पाळणार नाही सांगितलं ते कसं आहे आम्ही आलो होतो ते आपलं हे नसते का उंबर नसते का उंबर तर आता उंबराच्या झाडाला काही फुल नसते दिसत समजा हो ज्याला दिसलं तिला भाग्यवान तर एका ज्योतिषानं आम्हाला सांगितलं की म्हणजे रामपूरच्या जंगलात उंबराचं झाड आहे म्हणजे एक हो, तर त्याचं फुल दिसते म्हणे रातच्यानं हो तर मग आम्ही ते पाहण्यासाठी आलो होतो हो, ते फुल जर समजा आम्हाला दिसलं की आमचं कसं भाग्यच पलटते म्हणे हो असं अशासाठी आम्ही आलेलो आहोत. उमराचं फुल पाहायला आले का? बरोबर पाहिजे ना मग आता 12च्या पुढे दिसत नाही का ते चला म्हणलं मग आपण तुमची ते खोपडे तिथं बसू जरासं आता टाइमपास करावंच लागत नाही का चला मग. टाकाले अजून भांडं लपवायचं हे नाही शिकवलं ना आम्हाला. सगळं माहीत आहे तुमच्या रामपूरवाल्याच्या पुऱ्या नसा माहीत आहे ना मला. तुमची CID तुम्ही कायसाठी आले काय आले सगळं माहीत आहे मला. तुमच्या मागावरच आहो ना मी. म्हणून म्हणतो कसं आहे जास्त काही आळेवेळे घेऊ नका. हो किती टक्के देता तुम्ही किती घेता हे पाहता हो बस फायनल करा आणि कामी लागा. शेवटी आलं टक्केवारीवरच नाही का असं म्हणजे कुठे जा टक्केवारी बरं बरं म्हणजे समजा माहीत पडलंच तुला नाही का म्हणजे हे प्रकरण काय आहे ते सगळं समजलं. डिटेलमध्ये समजलं. 10 लाख रुपये इनाम आहे. चाच्या भतीजाला पकडणं आहे का 1 कोटीचं घबाड दाबेल आहे. पाहिलं का पुरीच न्यूज भेटली वाटते बी बरं ठीक आहे आता जाऊ दे आता काय आता सगळ्यालाच माहीत पडलं आता जे आहे विषय ते माहीत झाला आता. बरं मग आता पुढचं नियोजन काय मग आता चाच्या भतीजाला पकडायचं कसं हे पहा मग आता. त्याला पकडणं काही मोठी गोष्ट नाही ना हो. फक्त माझ्या हिश्श्याचं सांगा पहिले तुम्ही हो माझी टक्केवारी. टक्केवारी म्हणल्यावर समजा असं पकडणं तू 70-30 समजा 7 जण आम्ही 3 जण तुम्ही 70% आमचे 7 लाख रुपये आणि 3 लाख तुमचे. हो असं कसं काय होणार आहे. नाही ना तुमची एक टीम आमची एक टीम आमची 50 तुमची 50 बसत पाहावा. नाही तर मग कसं आहे मग आम्हाला आमचं पाहा लागत मग. कसं काय बोलून राहिले तुम्ही आम्ही 7 जण तुम्ही 3 जण मग आम्हाला कसं काय हिशात किती येईन आम्हाला मग तू सांग ना. करा भाऊ अजून सापडलं नाही चोर आणि याची हिशेवाटी चोर. मी म्हणलं पहिले आपलं याचं पाहणं चोराला पकडायचं मग पाहणं हिशेवाटीचं. थांबा ना भाऊ थांबा ना पहिले हिशेवाटी होऊ द्या मग नंतर कोण काय बोललं हे समजत नाही ना. सांगा देऊ राहिलं का तुम्ही 5 लाख आमचे 5 लाख तुमचे बक्षिसातले तर बसतो आम्ही नाही तर आम्ही आमच्या मार्गी लागतो तुम्ही तुमच्या मार्गी लागा. जाऊ दे कंदीला पाहिजे हो म्हणून टाका पाहू काय होते पुढचं पुढे हो म्हणा. काय आता तुम्ही राहिलेच पण अडून घेऊन राहिले बरं ठीक आहे बा तुमचे किती 5 लाख आमचे 5 लाख झालं हो सापडल्यावर बरं चला मग आता काय करायचं मग पुढचं. झालं आता फायनल बस आता लागू कामू आम्ही आपण. तर आता काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. काय करायचं समजा म्हणजे नेमकं काय करायचं काय आता. करायचं नाही फक्त एकच कामं करा. एवढ्यात 1-2 तलाव आहेत समजा त्याला कडक निगराणी द्यायची आपल्याला. पाण्याशिवाय काही माणूस राहू शकत नाही. चाच्या भतीजा याच इलाक्यात 100% आहे म्हणजे आहे. ते बाहेर निघणंच आहे काऊन की त्याला पाणी तर लागणच ना. आज नाही उद्या सकाळी निघन पण 100% तलावापाशी येणंच आहे. म्हणून तलावाची कडक निगराणी करा बाकी कुठंच जाऊ नका. तिथं आला की बिलकुल अटॅक करा पकडा बिलकुल जिकडल्या तिकडे. हे करावं लागत नाही का हो म्हणजे त्याला पाणी प्यायला द्यायच लागत नाही का हो हाय एवढ्याच असते बाकी कुठं नाही ते. बरं ठीक आहे मग आता कसं 2 तलाव आहे एक इथचा आणि एक तिथचा समजा त्या झाडापचचा नाही का तर चला मग अर्धी तिकडे अर्धी इकडे नाही का. बस कडक निगराणी बिलकुल. रात्रभर बिलकुल हे डोळ्याने लागला पाहिजे. हो एका रात्रीतून त्याला पकडायचं आहे आणि उद्या एपिसोड कंप्लीट करायचा आहे. ओके आणि चला लागा कामोकामी चलो निघलो चलो. हो पण ते कसं जेवणाचं म्हटलं ते फॉरेस्टवाल्यापासून आणले होते तांदूळ जराशे टाकले असते मग. खाण्याच्या पोळ्याला तर काहीच नाही यायचं नाही. बरं ठीक आहे ना बनवा तुम्हीच बनवा इथं मस्त. तुमच्यासाठी तेवढी ड्युटी आहे. हो आम्ही तिकडे जातो अर्धी आणि अर्धी इकडे जाते ना. चला लागा कामोकामी.